नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यंदा पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजे सर्वपित्री अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य हे केलं जात नाही. पितृपक्ष किंवा श्राद्धपक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते. हे पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात. असं मानलं जातं की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात, ज्यामुळे आपल्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्राच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे ते या 15 दिवसांमध्ये करायचं असतं. तर या 15 दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात. काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याकडून आवर्जून करावं अशी अपेक्षा असते, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नयेत हे 99% लोकांना माहीत नाही. जर आपण कळत न कळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आणि आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची, कुटुंबाची, मुलांची कधीच प्रगती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला काहीही झालं तरीही या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचं पालन करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखं मानलं जातं आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी, सुख, संपत्ती येते. जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी नेहमी भरलेले असते. त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावं. परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावं आणि त्यांच्या पूर्वजांचं आणि आवडत्या देवतांचं नामस्मरण करावं, ध्यान करावं. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजेच जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावं. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचं आहे. जे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण हे द्यायचं असतं. त्याच्यानंतर या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात. म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गाईला खाऊ घाला. असं केल्यानं देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचं पूर्ण फळ प्राप्त होतं आणि पित्र जे आहेत तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात. पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा, कारण दक्षिण दिशा जी असते ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज जे आहेत ते पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आव्हान केलं जातं. त्याच्यानंतर पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान या गोष्टी आवर्जून टाळाव्यात. यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्यसुद्धा पितृपक्षामध्ये करू नयेत. जसं की नवीन घर खरेदी करू नये, जमीन खरेदी करू नये, वाहन खरेदी करू नये किंवा कपडे, दागिने असतील तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये. बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे कमी झाल्या कारणानं बरेच लोक सोन्याची खरेदी करत असतात, परंतु पितृपक्षामध्ये सोनं खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं.
बघा, जरी पितृपक्षात घर आणि जमीन खरेदी करू नये असं म्हटलेलं आहे, परंतु माझ्या वैयक्तिक मते अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पितृ अजून संतुष्ट आणि आनंदी होतील, कारण त्यांना आपली प्रगती पाहून आनंदच होणार आहे. त्याच्यामुळं मला तर असं वाटत नाही की या गोष्टी या दिवसांमध्ये खरेदी आपण करू नये, कारण आपल्या मुलाची प्रगती पाहून कुठलेही आई वडील हे आनंदी होत असतात. पितृपक्षात पित्र हे पृथ्वीवरती म्हणजे प्रत्येकाच्या घरी आलेले असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर आपण त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी केल्या तर ते जास्तीच आनंदी होतील. मला तर वाटत नाही ते आनंदी असल्यावर आपली प्रगती ही कमी होईल, कारण ते आनंदी असल्यावर आपली प्रगती ही जास्तच होणार आहे. हे माझं वैयक्तिक मत मी या ठिकाणी सांगत आहे. तसेच इतर जे धार्मिक कार्य शुभ कार्य आहे ते मात्र या दिवसामध्ये अजिबात करू नये. तसंच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणं आवर्जून टाळावं, राग करू नये. तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीत. कांदा आणि लसूण यांचा वापर सुद्धा करू नये. जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसणाचं सेवन केलं तर आपला राग जो आहे तर तो वाढत असतो, आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि या कारणामुळं आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की या काळामध्ये कांदा लसूण जो आहे तो पूर्णपणे वर्ज्य ठेवावा. तसंच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल, म्हणजे देवस्थान जे आहे तिथं भेट देणं आवर्जून टाळावं. तसेच घराची दुरुस्ती करण्याचं काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात. मग त्या मुंग्या असतील किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात आणि जेव्हा आपण आपल्या घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात तर ते मरण पावतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, पितृपक्षामध्ये पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्षाच्या बरोबरचा असतो, जिथं वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथं मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात. विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही, या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृलोकाचंच वर्णन नाही केलं तर तेथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख देखील केला गेला आहे. गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे. मानवाचे 360 दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात आणि या गणनेनुसार पितृलोकांचा 1 महिना पृथ्वीच्या 30 वर्षांनी इतका आहे आणि पितृलोकाचं 1 वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांनी इतका आहे. आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात. तो पितृलोकांचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचं काम असतं. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे तर ते केलं तरी चालतं. या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचं पालन करावं तर पहा, पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलू नये. बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो, कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काय करतो, काहीतरी वाईट बोलत असतो. परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतेही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलू नयेत. तसंच या पितृपक्षाच्या दिवसामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्य इत्यादीचं सेवन अजिबात करू नये. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य, मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करूनही पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्या. या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे अशुभ मानलं जातं. आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका. जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते. आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते, घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी केली जात नाही किंवा करू नये.
त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचं तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये. मोहरीचं तेल हे शनिग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ लागतात. तसंच पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाऊ नये. या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरं, मुळा, त्याचबरोबर काळं मीठ, काकडी, दुधी भोपळा यांचं सेवन देखील आवर्जून टाळावं. त्याच्यानंतर बघा, त्याचबरोबर आपण पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही अजिबात द्यायच्या नाही आहेत. तर ती व्यक्ती तुमची कितीही जवळची असेल तरी सुद्धा तुम्ही या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला अजिबात कोणालाही द्यायच्या नाही आहेत. तर त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू ती म्हणजे उसने पैसे. तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाही आहेत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही. जर आपण पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली, पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी हीच आपली साथ सोडून जाते आणि घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते. धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असतं. म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे जे आहे तर ते कोणाला उधार देऊ नका. यानंतर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे कुशा. कुशा हे एक गवत आहे जे पितृपक्षात वापरलं जातं. कुशा हे सर्वांना माहीत आहे, ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो बघा, त्यावेळी कुशा म्हणजे कुशाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो. कुशाशिवाय पूर्वजांचं म्हणजेच पितरांचं तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही, ते अपूर्ण मानलं जातं. त्यामुळं आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणालाच द्यायची नाही. कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असते ती आपल्या शेजारची तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येते, पण चुकूनही आपल्या घरातील कुशा म्हणजे जे गवत आहे ते आपण चुकूनही कोणालाही देऊ नका. त्याच्यानंतर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे तांदूळ. बघा, पितृपक्षामध्ये दान करणं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. पितृपक्षामध्ये दान केलं तर त्याचं फळ आपल्याला दुपटीनं प्राप्त होतं, परंतु दान करताना आपल्याला पैशासोबतच तांदळाचं दान सुद्धा करायचं नाही. तांदूळ जे आहे तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात, कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवत असतो आणि तो पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असतो. त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे आहे तर ते तांदूळ तुम्ही द्यायचे नाहीत. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यात सुद्धा अंधार जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो. आपल्या आयुष्यात जे काही संकट, अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावायचा आहे. त्याच्यानंतर बघा, ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसंच पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज ही असतेच, म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.